इयत्ता 11वी आणि इयत्ता 12वी या दोन्ही वर्गांसाठी अत्यंत महत्त्वाचं असं जे प्रकरण आहे फायनल अकाउंट, त्या फायनल अकाउंटचा बेसिक पार्ट आपण या ठिकाणी आज सुरुवात करूया. लक्षात घ्या, तुम्हाला फायनल अकाउंट हे प्रकरण सोडवताना यामध्ये तुम्हाला प्रश्नाच्या स्वरूपात एक ट्रायल बॅलन्स दिलेला असेल, त्याखाली काही ॲडजस्टमेंट दिलेले असतील आणि त्या ॲडजस्टमेंट आणि ट्रायल बॅलन्सच्या आधारे तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट या पद्धतीने तुम्हाला प्रॉब्लेम सोडवायचा आहे. तर मग तुमच्या ट्रायल बॅलन्समधील जे घटक आहे ते घटक ट्रेडिंग अकाउंटमध्ये, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये आणि बॅलन्स शीटमध्ये तुम्हाला ट्रान्सफर करावे लागतात. मग हे करत असताना कोणता घटक कुठे जातो हे बघण्यासाठी आपल्याला हे बेसिक स्ट्रक्चर लक्षात घेणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, सुरुवातीला ट्रेडिंगमध्ये काय जातं ते आपण बघूया. ही आहे ट्रेडिंगची डेबिट बाजू आणि ही ट्रेडिंगची क्रेडिट बाजू. आता लक्षात घ्या, ट्रेडिंगच्या डेबिट बाजूला सुरुवातीला येतं टू ओपनिंग स्टॉक. बघा, सुरुवातीला येतं टू ओपनिंग स्टॉक. त्यानंतर टू परचेसेस, म्हणजे आपण जो माल खरेदी केलेला आहे तो खरेदी केलेल्या मालाची नोंद ट्रेडिंगच्या डेबिट बाजूला येते. त्यानंतर आहे परचेस रिटर्न. जर ट्रायल बॅलन्समध्ये रिटर्नचा बॅलन्स दिलेला असेल तर लेस परचेस रिटर्न करायचं. त्यानंतर आहे टू ऑल डायरेक्ट एक्सपेन्सेस. आता डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे नेमकं काय, तर डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे उत्पादन कार्यासाठी प्रत्यक्ष लागणारे जे खर्च आहे, फॉर एक्झाम्पल वेजेस असेल, रॉयल्टी असेल, फ्रेट असेल, यासारखे जे खर्च आहे त्या सगळ्यांचा समावेश या डायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये होतो. आपण पुढे सर्वच घटक स्पष्टीकरणासह बघणार आहोत. त्यानंतर आहे क्रेडिट बाजू. आता क्रेडिट बाजूला काय येतं बघा, बाय सेल्स. त्यामधनं सेल्स रिटर्न वजा केलं जातं. त्यानंतर या ठिकाणी लक्षात ठेवा, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला व्यवसायातून कोणत्याही प्रकारे बाहेर जाणाऱ्या मालाची नोंद. या ठिकाणी अनेक घटक तुम्हाला स्पष्टीकरणामध्ये बघायला मिळतील. थोडक्यात आपण बघतोय की कोणत्या बाजूला किंवा कोणत्या अकाउंटमध्ये कुठे काय जातं याचं थोडक्यात स्पष्टीकरण या ठिकाणी तुम्ही हा स्ट्रक्चर वहीमध्ये तुम्ही तयार करून ठेवा, म्हणजे तुम्हाला पुढे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी सोपं जातं. त्यानंतर आहे क्लोजिंग स्टॉक, म्हणजे वर्षाच्या शेवटी शिल्लक असलेला जो साठा आहे त्याला म्हणायचं क्लोजिंग स्टॉक. आता हा आहे ग्रॉस लॉस आणि इकडे आहे ग्रॉस प्रॉफिट. मग ग्रॉस लॉस केव्हा येतो आणि ग्रॉस प्रॉफिट केव्हा येतो हे बघा. ही ट्रेडिंगची डेबिट बाजू आणि ही ट्रेडिंगची क्रेडिट बाजू. एकतर डेबिट बाजू जास्त येईल किंवा क्रेडिट बाजू जास्त येईल. मग जर डेबिट बाजू जास्त आली तर ह्या डेबिटमधनं ही क्रेडिटची जी अमाऊंट आहे ती वजा केल्यानंतर जी शिल्लक राहील त्याला म्हणायचं आहे बाय ग्रॉस लॉस. आणि या उलट जर ट्रेडिंगची क्रेडिट बाजू जास्त आली त्या तुलनेत डेबिट बाजू जर कमी आली तर ट्रेडिंगच्या क्रेडिटमधनं ट्रेडिंगची डेबिट वजा केल्यानंतर जी शिल्लक राहील त्याला म्हणायचं आहे ग्रॉस प्रॉफिट. यासाठी हे जे वाक्य आहे त्यावर फोकस करा. डेबिट बॅलन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट इंडिकेट ग्रॉस लॉस. म्हणजे याचा अर्थ काय, तर ट्रेडिंग अकाउंटची डेबिट बाजू जास्त आहे अशा वेळी ग्रॉस लॉस इंडिकेट केला जातो. या उलट क्रेडिट बॅलन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट, याचा अर्थ ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट बाजू जास्त आहे अशा वेळी ग्रॉस प्रॉफिट इंडिकेट केला जातो. ओके, हे झालं आपलं ट्रेडिंग अकाउंट. आपण बघितलं ट्रेडिंगच्या डेबिटला ऑल डायरेक्ट एक्सपेन्सेस, ट्रेडिंगच्या क्रेडिटला सेल्स आणि व्यवसायातून कोणत्याही प्रकारे बाहेर जाणाऱ्या मालाची नोंद या घटकांचा समावेश या ट्रेडिंग अकाउंटमध्ये होतो. यानंतर आपल्याला बघायचं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये बघा, जर ग्रॉस लॉस आला, शक्यतो ग्रॉस लॉस येत नाही पण ग्रॉस लॉस जर आला तर तो कुठं ट्रान्सफर केला जातो, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट बाजूला. त्यानंतर ग्रॉस प्रॉफिट जो आहे या ठिकाणी ट्रेडिंगच्या डेबिट बाजूला आलेला जो ग्रॉस प्रॉफिट आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूला, हा कंपल्सरी प्रत्येक प्रॉब्लेममध्ये येणार आहे तुमच्यासमोर.
मग तो ग्रॉस प्रॉफिट कुठून येतो, तर ट्रेडिंगच्या डेबिट बाजूला जो ग्रॉस प्रॉफिट आलेला आहे तो प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट बाजूला ट्रान्सफर केला जातो. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे प्रॉफिट अँड लॉसची डेबिट बाजू, प्रॉफिट अँड लॉसची क्रेडिट बाजू. या प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट बाजूला आणखी काय येतं बघा, टू इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. या ठिकाणी ट्रेडिंगच्या डेबिटला आलो होतं डायरेक्ट एक्सपेन्सेस, इथं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला येणारे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. या इनडायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये आपण पुढे बघणार आहोत ऑफिशियल एक्सपेन्सेस, म्हणजे जे ऑफिस आहे, ऑफिसशी संबंधित जेवढेही खर्च आहे. अनेक एक्झाम्पल आपल्याला स्पष्टीकरणामध्ये बघायला मिळतीलच. तर ते सगळे कुठे येतात, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट बाजू. यानंतर आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस. ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे व्यवस्थापन. मग व्यवस्थापनाशी संबंधित जेवढेही खर्च आहे ते सर्व खर्च प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट बाजूला येतात. त्यानंतर आहे फायनान्शियल एक्सपेन्सेस, म्हणजे भांडवल उभारणीशी संबंधित जेवढेही खर्च आहेत ते सर्व खर्च प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट बाजूला येणार. त्यानंतर आहे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस, म्हणजे विक्रीशी संबंधित जेवढेही खर्च आहेत ते सर्व खर्च प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट बाजूला येतात. हे सर्व इनडायरेक्ट एक्सपेन्सेस प्रकारामध्ये मोडतात. या प्रत्येक घटकाचे अनेक एक्झाम्पल्स, त्याचं स्पष्टीकरण आपण पुढे बघणारच आहोत. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट बाजूला आणखी काय येतं, तर ऑल लॉसेस, सर्व प्रकारचे जे तोटे आहेत ते सर्व तोटे आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला बघायला मिळतात. त्यानंतर आहे नेट प्रॉफिट, तो कसा येतो ते आपण बघूयाच. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट बाजूला काय येतं, तर प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट बाजूला ऑल इनडायरेक्ट इन्कम, मग जेवढे इन्कम रिसिव्ड आहे ते सर्व इन्कम आपल्याला प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट बाजूला बघायला मिळते. त्यानंतर हा नेट लॉस. मग बघूया, जसं आपण ग्रॉस प्रॉफिट आणि ग्रॉस लॉस बघितलं त्याच पद्धतीनं नेट प्रॉफिट आणि नेट लॉस पण येतो. एकतर नेट लॉसच येईल किंवा नेट प्रॉफिट येईल. मग बघूया आपण, जर प्रॉफिट अँड लॉसची डेबिट बाजू जास्त असेल आणि क्रेडिट बाजू कमी असेल तर डेबिट बाजू आपण बेरीज खाली घेणार, तीच क्रेडिट बाजूला नोंदवणार, त्यातनं वरचे ज्या अमाऊंट आहे त्या वजा करणार आणि शिल्लक जे असेल त्याला आपण नेट लॉस असं म्हणणार. इज दॅट क्लिअर? त्यानंतर आहे प्रॉफिट अँड लॉसची क्रेडिट बाजू जर जास्त आली, डेबिट बाजू जर कमी आली, ही जी वरची डेबिटची जी अमाऊंट आहे ती जर कमी आली तर क्रेडिटची टोटल आपण खाली घेणार, तीच डेबिट बाजू लिहिणार, त्याच्यातनं वरचे डेबिटचे बॅलन्सेस वजा करणार आणि जी शिल्लक राहील त्याला आपण नेट प्रॉफिट असं नाव देणार. या ठिकाणी बघा, डेबिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इंडिकेट नेट लॉस, म्हणजे याचा अर्थ काय, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट बाजू जास्त आली तर नेट लॉस येतो. त्यानंतर क्रेडिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इंडिकेट नेट प्रॉफिट, म्हणजेच काय, तर प्रॉफिट अँड लॉसची क्रेडिट बाजू जास्त आली, डेबिट बाजू कमी आली तर काय इंडिकेट होतं, तर नेट प्रॉफिट इंडिकेट होतं. या पद्धतीनं आपल्याला ट्रेडिंग अकाउंट समजलं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट समजलं. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे बॅलन्स शीट. यानंतर बघूया आपण बॅलन्स शीट. बघा, बॅलन्स शीटमध्ये डेबिट आणि क्रेडिट अशी बाजू नसून बॅलन्स शीटला लॅबिलिटी आणि असेट अशा दोन बाजू असतात. कारण हे बॅलन्स शीट अकाउंट नसून बॅलन्स शीट हे एक स्टेटमेंट आहे. आता या बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला कॅपिटल येतं. कॅपिटल म्हणजे मालकाने व्यवसायासाठी जे काही भांडवल पुरवलेलं आहे त्याला आपण कॅपिटल म्हणतो. ते कॅपिटल व्यवसायाच्या दृष्टिकोनातून जेव्हाही व्यवसाय बंद करायचा तेव्हा त्या मालकाला परत द्यावं लागणार, म्हणजे ही एक प्रकारची लॅबिलिटी झाली. म्हणून बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला कॅपिटल हा घटक नोंदवला जातो. यानंतर आहे त्यामध्ये ॲड नेट प्रॉफिट. बघा, जर प्रॉफिट झाला तर तो त्या पार्टनरचा फायदा आहे किंवा व्यवसायाचा जो मालक आहे त्याचा फायदा आहे, म्हणून त्याच्या कॅपिटलमध्ये नेट प्रॉफिट ॲड केला जातो. त्यानंतर इंटरेस्ट ऑन कॅपिटल. जर कॅपिटलवरचं व्याज व्यवसाय मालकाला देत असेल तर त्यावेळी त्याच्या कॅपिटलमध्ये वाढ होणार
म्हणून कॅपिटलमध्ये आपल्याला इंटरेस्ट ऑन कॅपिटल ॲड करावं लागणार. त्यानंतर ड्रॉइंग म्हणजे मालकाने व्यवसायामधून घेतलेली उचल, मग ती कॅशच्या स्वरूपामध्ये असू शकते, गुड्सच्या स्वरूपामध्ये असू शकते किंवा एखाद्या ॲसेटच्या स्वरूपामध्ये असू शकते. मग ही जी काही उचल आहे त्यामुळे कॅपिटल कमी होणार आहे, म्हणून कॅपिटलमधनं ड्रॉइंग वजा केलं जातं. त्याचप्रकारे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग देखील वजा केलं जातं. त्यानंतर आलं आहे तुमचं लेस नेट लॉस. जसं प्रॉफिट जर आला तर तो कॅपिटलमध्ये ॲड केला जातो, कारण तो त्या पार्टनरचा किंवा त्या मालकाचा प्रॉफिट आहे. या उलट जर लॉस झाला तर तो त्या मालकाचा लॉस आहे किंवा व्यवसायाचा जो ओनर आहे त्याचा लॉस आहे, म्हणून तो कॅपिटलमधनं लेस केला जातो. त्यानंतर पुढे लक्षात ठेवायचं, कॅपिटल जर 11वीच्या प्रकरणामध्ये किंवा 11वीमध्ये जर तुम्ही असाल तर कॅपिटलचं स्ट्रक्चर एकच वेळेस करावं लागेल, कारण तिथं सोल ट्रेडर्स असतो, एकच व्यापारी आहे, एकल व्यापारी संस्थेचंच ते बॅलन्स शीट आहे. परंतु जर 12वीमध्ये आपण बघितलं तर पार्टनरशिप फायनल अकाउंट आहे, म्हणजे त्या ठिकाणी 2 पार्टनर असणार आहे आणि त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी हे स्ट्रक्चर 2 वेळा करावं लागतं दोन्ही पार्टनरच्या दृष्टिकोनातून. त्यानंतर आहे ऑल लोन्स, म्हणजे सगळ्या प्रकारची जी कर्ज आहे. फॉर एक्झाम्पल तुमचं बँक ओव्हरड्राफ्ट असेल, बँक लोन असेल, सगळ्या प्रकारची जी लोन आहे ती लोन या ठिकाणी येणार आहे. त्यानंतर आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, म्हणजे जो खर्च आहे परंतु देणं बाकी आहे. आउटस्टँडिंग या शब्दाचा अर्थ देणं किंवा येणं बाकी आहे असा होतो. या ठिकाणी खर्च आहे म्हणून तो देणं बाकी आहे आणि देणं आहे म्हणजेच ती लॅबिलिटी आहे, म्हणून आपल्याला हा घटक बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला दिसतो. त्यानंतर आहे प्री रिसिव्ड इन्कम. एखादा इन्कम जर ॲडव्हान्समध्ये आला असेल, आपला नियम आपल्याला सांगतो ज्या त्या वर्षाचे खर्च आणि इन्कम त्याच वर्षामध्ये नोंदवले पाहिजे. मग हा जो प्री रिसिव्ड इन्कम आहे तो आपल्याला इन्कम म्हणून ट्रेडिंग किंवा प्रॉफिट अँड लॉसमध्ये घेता येणार नाही, कारण तो चालू वर्षाचा नाही आहे. म्हणून हा प्री रिसिव्ड इन्कम एका प्रकारे आपली लॅबिलिटीच आपल्याला समजावी लागेल, म्हणून तो घटक बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीमध्ये आपल्याला नोंदवावा लागतो. त्यानंतर आहे असेट. मग असेटमध्ये काय येतं तर असेट म्हणजे संपत्ती. मग यामध्ये फिक्स असेट फॉर एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल बिल्डिंग आहे, मशिनरी आहे, त्यानंतर फर्निचर आहे, अशा विविध प्रकारच्या असेट या फिक्स असेटमध्ये येतात. त्यानंतर आहे ऑल इनटँजिबल असेट. इनटँजिबल असेट म्हणजे ज्या अदृश्य संपत्ती आहे त्यांचा समावेश इनटँजिबल असेटमध्ये होतो. फॉर एक्झाम्पल गुडविल असेल, पेटेंट असेल, ट्रेडमार्क असेल, कॉपीराईट असेल, या सगळ्यांचा समावेश इनटँजिबल असेटमध्ये होतो. त्यानंतर प्रीपेड एक्सपेन्सेस. बघा या ठिकाणी आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस लॅबिलिटी होती, कारण तो खर्च देणं बाकी होतं. हा खर्च ॲडव्हान्समध्ये केलेला आहे. ॲडव्हान्समध्ये केलेला खर्च ही आपली ॲसेट आहे असं कन्सिडर करायचं आणि ती ॲसेटमध्ये नोंदवायची. त्यानंतर आउटस्टँडिंग इन्कम. जसं इथं प्री रिसिव्ड इन्कम आहे लॅबिलिटी बाजूला, तसं ॲसेट बाजूला आउटस्टँडिंग इन्कम, म्हणजे एखादा इन्कम जर येणं बाकी असेल तर तो आपल्याला ॲसेटमध्ये दाखवावा लागतो. त्यानंतर आहे क्लोजिंग स्टॉक, म्हणजे वर्षाच्या शेवटी शिल्लक असणारा जो साठा आहे ती आपली ॲसेट आहे, म्हणून आपल्याला तो घटक कुठे नोंदवावा लागेल बॅलन्स शीटच्या ॲसेटला. त्यानंतर येतं कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक. ही आपली संपत्ती आहे, आपल्या हातातले पैसे असतील, बँक बॅलन्स असेल, संपत्ती असल्या कारणाने ते बॅलन्स शीटमध्ये आपल्याला दिसतं. या ठिकाणी बॅलन्स शीटची लॅबिलिटी बाजू आणि बॅलन्स शीटची ॲसेट बाजू जर सारखी आली, जर आपण टोटल केल्यानंतर जर याची अमाऊंट जर सारखी आली तर समजायचं आपला प्रॉब्लेम बरोबर आहे. जर अमाऊंट चुकली तर समजायचं आपला प्रॉब्लेम कुठेतरी चुकला. या पद्धतीने आपल्याला या ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीटचं वर्णन सांगता येईल. हा जर चार्ट तुम्ही तयार करून घेतला तर तुम्हाला पुढे प्रॉब्लेम सोडवताना याची खूप मदत होईल. तसंच आपल्याला ह्या ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीटचं स्पष्टीकरण आता लगेच बघायचं आहे. प्रत्येक घटकामध्ये, प्रत्येक अकाउंटमध्ये, बॅलन्स शीटमध्ये येणारे जे घटक आहे त्याचं थोडक्यात स्पष्टीकरण आपण बघणार आहोत.
ट्रेडिंग अकाउंट. बघा, ट्रेडिंग अकाउंटमध्ये डेबिट बाजू आणि क्रेडिट बाजू अशा दोन बाजू आहे. तुम्हाला यापूर्वीच सांगितलं ट्रेडिंगच्या डेबिटला काय काय येतं, तर डायरेक्ट एक्सपेन्सेस जे आहे म्हणजे प्रत्यक्ष उत्पादनाशी संबंधित जे खर्च आहे ते सर्व ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूला येतात. मग बघूया त्याच्यामध्ये काय काय येतं. ओपनिंग स्टॉक पहिला शब्द आहे. ओपनिंग स्टॉक, हा जो ओपनिंग स्टॉक आहे वर्षाच्या सुरुवातीला जो काही शिल्लक साठा आहे म्हणजे मागच्या वर्षीचा शेवट आणि चालू वर्षाच्या म्हणजेच करंट इयरच्या सुरुवातीला जो शिल्लक साठा आहे तो साठा म्हणजे ओपनिंग स्टॉक. हा ओपनिंग स्टॉक ट्रेडिंगच्या डेबिटला नेहमी येतो. त्यानंतर पुढे आहे परचेसेस. जो काही कच्चा माल आपण खरेदी करतोय म्हणजेच गुड्स खरेदी करतोय ते परचेसेस हा प्रत्यक्ष उत्पादनाशी संबंधित खर्च असल्यामुळे ट्रेडिंगच्या डेबिटला येतो. त्यानंतर परचेस रिटर्न किंवा रिटर्न आउटवर्ड असा शब्द आहे. जो काही आपण परचेस केलेला माल आहे त्याच्यातला समजा काही माल खराब झाला तर तो आपण परत पाठवतो, म्हणजेच काय होतं आहे, परचेस कमी होतं आहे आणि म्हणून ते परचेसमधनं लेस होतं आहे. त्यानंतर पुढे आहे कॅरेज इनवर्ड. आता कॅरेज या शब्दाचा अर्थ काय बघा. कॅरेज म्हणजे वाहतुकीचा खर्च. या ठिकाणी 3 प्रकारचे शब्द येऊ शकतात. एक फक्त कॅरेज येतं, दुसरं कॅरेज इनवर्ड येतं आणि तिसरं येतं कॅरेज आउटवर्ड. त्यापैकी कॅरेज आणि कॅरेज इनवर्ड जर आलं तर ते ट्रेडिंगच्या डेबिटला लिहावं, कारण तो डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे म्हणजेच कच्चा माल जो वाहून आणला आहे त्याच्याशी संबंधित खर्च आहे म्हणून तो ट्रेडिंगच्या डेबिटला येतो. आणि कॅरेज आउटवर्ड जो आहे तो तयार झालेला पक्का माल आपण विकण्यासाठी नेतो आहे म्हणजेच हा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, त्याचा विक्रीशी संबंधित खर्च म्हणता येईल आणि तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटमध्ये जातो. ते आपल्याला पुढे बघायचं आहे. त्यानंतर आहे फ्रेट. आता हे जे फ्रेट जे आहे त्या फ्रेटचा अर्थ होतो विमान किंवा जहाज वाहतुकीचे भाडे. आता परत इथं तसंच लक्षात ठेवायचं, इथं फ्रेट इनवर्ड आणि फ्रेट आउटवर्ड असे 3 शब्द येऊ शकतात. यापैकी फ्रेट आणि फ्रेट इनवर्ड जो आहे तो ट्रेडिंगच्या डेबिटला येईल आणि फ्रेट आउटवर्ड जो आहे तो कुठं येईल तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला येईल. त्यानंतर आहे डॉक चार्जेस. जे काही बंदर आहे म्हणजेच दुसऱ्या देशातून आपण कच्चा माल आयात केला आणि तो आयात करताना समुद्रमार्गे किंवा जहाजाने आयात केलेला आहे आणि त्या ठिकाणी जे बंदर आहे त्या बंदरावरील जो काही खर्च येणार आहे त्या सगळ्या खर्चाला डॉक चार्जेस असं म्हणायचं. हा डॉक चार्जेस कुठं येतो तर ट्रेडिंगच्या डेबिटला, कारण तो प्रत्यक्ष उत्पादनाशी संबंधित खर्च आहे. त्यानंतर आहे कस्टम ड्युटी. पुढचा शब्द आहे कस्टम ड्युटी. कस्टम ड्युटी देखील जो काही आपण माल आयात करतो आहे त्याच्यावर जो काही कर लागणार आहे त्याला कस्टम ड्युटी असं म्हणायचं आणि ते कुठं येतं ट्रेडिंगच्या डेबिटला, कारण तो डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. त्यानंतर आहे वेजेस प्रोडक्टिव्ह किंवा मॅन्युफॅक्चरिंग वेजेस असं म्हटलेलं आहे. प्रोडक्ट या शब्दाचा अर्थ उत्पादन असं होतो. प्रोडक्शन म्हणजे उत्पादन हे आपल्याला माहिती आहे. मग मॅन्युफॅक्चर म्हणजे देखील उत्पादन, प्रोडक्शन म्हणजे देखील उत्पादन. मग यासाठी लागणारा जो काही वेजेस आहे म्हणजेच मजुरीचा खर्च आहे तो डायरेक्ट एक्सपेन्सेस या गटामध्ये मोडतो आणि म्हणून तो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूला आपल्याला नोंदवावा लागतो. त्यानंतर पुढचा शब्द आहे सॅलरी अँड वेजेस किंवा वेजेस अँड सॅलरी. बघा, या ठिकाणी वेजेस शब्द आधी आलेला आहे आणि सॅलरी हा शब्द नंतर आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी वेटेज द्यायचं ते कशाला द्यायचं, वेजेसला. आणि आत्ताच बघितलं आपण वेजेस म्हणजे मजुरी, प्रत्यक्ष उत्पादनासाठी येणारा खर्च आहे वेजेस, म्हणून हा डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस असल्या कारणाने तो कुठं येईल तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूला येईल. त्यानंतर पुढे आहे इम्पोर्ट ड्युटी. इम्पोर्ट म्हणजे काय तर आयात आणि ड्युटी म्हणजे काय तर कर. इम्पोर्ट ड्युटी म्हणजे आयात कर. हा जो आयात कर आहे तो आपण कच्चा माल वाहून आणलेला आहे किंवा कच्चा माल दुसऱ्या देशातून आणलेला आहे आणि त्याच्यावर जो काही कर लागणार आहे त्याला म्हणायचं इम्पोर्ट ड्युटी. हा देखील डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस असल्या कारणाने तो कुठं येतो तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला येतो. त्यानंतर पुढे आहे कोल, कोक, गॅस, मोटिव्ह पॉवर, ऑइल, वॉटर आणि ग्रीस. हे जे सगळे शब्द आहे ते कशाशी संबंधित आहे बघा. कोल म्हणजे कोळसा, गॅस,
इंधनच आहे सगळं. मोटिव्ह पॉवर म्हणजे विद्युत जी आहे आपली त्याला मोटिव्ह पॉवर म्हणायचं. ऑइल, वॉटर हे सगळे मशिनरी चालवण्यासाठी लागणारे घटक आहे. आणि मशिनरी आपल्याला का चालवायची आहे तर वस्तूच्या उत्पादनासाठी चालवायची आहे. म्हणजेच याचा अर्थ वेजेस आणि कोल, गॅस, वॉटर हे जे घटक आहे, कोल, गॅस, वॉटर, मोटिव्ह पॉवर हे डायरेक्ट एक्सपेन्सेस या गटामध्ये मोडतात आणि म्हणून ते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जातात. आपण दुसऱ्याचं पेटंट असलेली वस्तू ज्यावेळेस आपण उत्पादित करतोय त्यावेळेस आपल्याला समोरच्या व्यक्तीला रॉयल्टी पेड करावी लागते. रॉयल्टी बघा, रॉयल्टी म्हणजे काय तर दुसऱ्याचं नाव आपण आपल्या उत्पादनावर छापण्यासाठी घेतोय. म्हणजेच आपल्याला काय करावं लागतं आहे, आपल्या उत्पादन कार्यासाठी आपण हा खर्च केलेला आहे, रॉयल्टी हा खर्च. म्हणून हा डायरेक्ट एक्सपेन्सेस या प्रकारामध्ये मोडतो आणि तो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूला जातो. त्यानंतर पुढे आहे प्रायमरी पॅकिंग चार्जेस. जे काही प्राथमिक स्वरूपामध्ये पॅकिंग चार्जेस करावं लागतं आहे त्याला प्रायमरी पॅकिंग चार्जेस म्हणतात. आणि हे प्रायमरी पॅकिंग चार्जेस जे आहे ते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जातं, कारण तो डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. त्यानंतर पुढे आहे फॅक्टरी लाईटिंग अँड हीटिंग. फॅक्टरीमध्ये आपल्याला लाईटची गरज असते, विद्युतची गरज असते. त्यानंतर एखादं प्रोडक्शन असेल त्याला उष्णता देण्याची गरज असेल, त्याला लाईटिंग अँड हीटिंग असं म्हणायचं. आणि कोणत्याही कंपनीमध्ये किंवा कोणत्याही कारखान्यामध्ये या लाईटिंग आणि हीटिंगचा वापर आपण प्रत्यक्षात बघतो. म्हणजे याचा अर्थ हा डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस असल्याकारणाने तो कुठं जाईल तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूला जाईल. त्यानंतर पुढे आहे फॅक्टरी रेंट अँड रेट्स. आता बघा, आपण फॅक्टरी जी आहे, फॅक्टरीची जी जागा आहे ती दुसऱ्याकडनं भाडेतत्त्वावर घेतलेली आहे आणि त्याचं रेंट आपण पेड करतो आहे. म्हणजे तो काय झाला तर डायरेक्ट एक्सपेन्सेस झाला, कारण फॅक्टरीमध्ये आपण प्रत्यक्ष उत्पादनाचं काम करणार आहोत. म्हणजेच याचा अर्थ हा प्रत्यक्ष उत्पादनाशी संबंधित खर्च असल्याकारणाने तो खर्च कुठे येतो तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूला येतो. त्यानंतर फॅक्टरी इन्शुरन्स. जी काही फॅक्टरी आहे तिथे उत्पादनाचं कार्य होतं आहे आणि त्या फॅक्टरीचा इन्शुरन्स आपण काढतो आहे. म्हणजे हा फॅक्टरी इन्शुरन्स जो आहे तो देखील डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, म्हणून तो कुठे येईल ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूला येईल. त्यानंतर आहे वर्क्स मॅनेजर सॅलरी. जे काही वर्कर आहे त्या वर्करवर लक्ष ठेवण्यासाठी किंवा त्यांच्याकडनं काम करून घेण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी एक मॅनेजर नेमावा लागतो. आणि हा मॅनेजर जो आहे तो प्रत्यक्ष उत्पादनाच्या ठिकाणीच कार्य करत असतो. म्हणजेच हा वर्क्समन मॅनेजर जो आहे, वर्करच्यासाठी ठेवलेला जो मॅनेजर आहे किंवा त्यांच्याकडून काम करून घेण्यासाठी जो मॅनेजर आपण ठेवलेला आहे तो देखील डायरेक्ट एक्सपेन्सेस आपल्याला सांगता येईल आणि म्हणून हा खर्च ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूला येतो. त्यानंतर शेवटी दिलं आहे तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट. ज्यावेळेस तुम्हाला हे ट्रेडिंग अकाउंट क्लोज करण्याची वेळ येईल, जेव्हा ट्रेडिंगची क्रेडिट बाजू जास्त असेल आणि डेबिट बाजू कमी असेल त्यावेळेस तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट मिळतो. हे झालं ट्रेडिंग अकाउंटची डेबिट बाजू. आता बघूया आपण ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट बाजू. मग ट्रेडिंगच्या क्रेडिटला काय काय बघा. ट्रेडिंगच्या क्रेडिटला आहे बाय सेल्स, म्हणजे विक्री. जो काही माल आपण विकतो आहे, जे काही उत्पन्न आपल्याला मिळतं आहे ते कुठं येतं ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला येतं. सेल्स जगा परचेस कुठं येतं ट्रेडिंगच्या डेबिटला येतं आणि सेल्स कुठं येतं ट्रेडिंगच्या क्रेडिटला. बघा लक्षात घ्या. त्यानंतर पुढे दिलेलं आहे सेल्स रिटर्न म्हटलं आहे किंवा रिटर्न इनवर्ड म्हटलं आहे, म्हणजे विकलेला माल परत येतो आहे. मग जसं परचेस रिटर्न जसं वजा केलेलं होतं, परचेस रिटर्न वजा केलेलं होतं तसं सेल्समधनं सेल्स रिटर्न वजा करायचं असतं. बघा एक लक्षात ठेवायचं, ट्रेडिंगच्या क्रेडिटला काय येतं तर ट्रेडिंगच्या क्रेडिट बाजूला व्यवसायातून कोणत्याही प्रकारे बाहेर जाणाऱ्या मालाची नोंद होते. एवढं जरी शब्द तुम्ही लक्षात ठेवला तरी तुमच्या या सगळे शब्द तुमच्या लगेच लक्षात येतील. बघा काय म्हटलं पुढे, गुड्स लॉस्ट बाय फायर, म्हणजे अग्नीमुळे माल जळाला. आता जर अग्नीमुळे माल जळाला तर काय घडणार आहे, व्यवसायाच्या बाहेर माल जाणार आहे, नष्ट होणार आहे तो माल. म्हणजेच ते कुठं येणार आहे ट्रेडिंगच्या क्रेडिटला. त्यानंतर गुड्स लॉस्ट बाय थीप, म्हणजे चोर जो आहे, थीप म्हणजे चोर, चोराने काय केलं आहे गुड्स चोरून घेतलं आहे आपलं किंवा चोरून नेलेलं आहे. मग त्यामुळे काय घडलं आहे ते गुड्स व्यवसायाच्या बाहेर गेलं, म्हणून ते कुठं दिसलं ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला दिसलं.
त्यानंतर पुढे आहे गुड्स डिस्ट्रॉईड बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. काय म्हटलं आहे? गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. आपण काय करतो आहे, जो काही आपलं गुड्स आहे ते सॅम्पल म्हणून लोकांना वाटतो आहे. लोकांना त्या प्रोडक्टची ओळख व्हावी यासाठी आपण ते सॅम्पल म्हणून वाटतो आहे. म्हणजे थोडक्यात आपण ते जाहिरातीसाठी वाटतो आहे. म्हणजेच काय झालं, व्यवसायाच्या बाहेर माल गेला आहे, जे गुड्स आहे ते व्यवसायाच्या बाहेर गेलं, म्हणून ते कुठं येणार? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला येणार. त्यानंतर आहे गुड्स लॉस्ट इन ॲक्सिडेंट. बघा, जे काही गुड्स आहे ते खराब झालं ॲक्सिडेंटमध्ये. मग कोणत्याही प्रकारचा ॲक्सिडेंट, रस्त्याने चालताना तुमच्या साधनांचा ॲक्सिडेंट होऊ शकतो. आपण ज्या साधनामधून आपला माल, आपल्या कंपनीचा माल वाहतूक करतो आहे, तो वाहतूक होताना जर काही माल डॅमेज झाला, खराब झाला, त्याचा ॲक्सिडेंट झाला गाडीचा, तर अशा वेळी व्यवसायाच्या बाहेर माल जातो आहे आणि म्हणून ते आपल्याला ट्रेडिंगच्या क्रेडिट बाजूला लिहावं लागतं. बघा, तुम्हाला सांगितलं होतं व्यवसायातून कोणत्याही प्रकारे बाहेर जाणाऱ्या मालाची नोंद या ठिकाणी आपल्याला दिसते. त्यानंतर गुड्स विथड्रॉन बाय पार्टनर. व्यवसायातून गुड्स विथड्रॉन करतो आहे पार्टनर. म्हणजेच काय, हे ड्रॉईंग आहे. आता मालक आणि कंपनी म्हणजेच व्यवसाय या दोघांना स्वतंत्र अस्तित्व आहे आणि स्वतंत्र अस्तित्व असल्यामुळे आपल्याला इथं असं म्हणता येईल, ज्यावेळेस मालकाने गुड्स व्यवसायातून नेलं तर ते व्यवसायाच्या बाहेर गेलं असं सांगता येईल. म्हणूनच ट्रेडिंगच्या क्रेडिटला आपल्याला त्याची नोंद करावी लागेल. त्यानंतर शेवटी आहे बाय क्लोजिंग स्टॉक. बघा, जसं इकडं ट्रेडिंगच्या डेबिटला ओपनिंग स्टॉक होतं, तसं ट्रेडिंगच्या क्रेडिटला काय आहे? बाय क्लोजिंग स्टॉक आहे. ट्रेडिंगच्या डेबिटला ओपनिंग स्टॉक लिहायचं आणि ट्रेडिंगच्या क्रेडिट बाजूला क्लोजिंग स्टॉक लिहायचं. शेवटी आहे बाय ग्रॉस लॉस. जो काही तोटा आहे तो कसा येईल? बघा, ट्रेडिंगची डेबिट बाजू जास्त असेल, ट्रेडिंगची क्रेडिट बाजू कमी असेल तर ग्रॉस लॉस येईल. यानंतर बघूया प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट बाजूला बघितलं आपण काय येतं? ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि सर्व प्रकारचे तोटे. आणि क्रेडिट बाजूला येतं सर्व प्रकारचे ऑल इनडायरेक्ट इन्कम. तर मग आपण सुरुवातीला डेबिट बाजू बघूया. त्यामध्ये पहिला घटक आहे सॅलरी. आता सॅलरी म्हणजेच ऑफिसमध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत, जो आपला स्टाफ आहे, त्याला जो काही पगार दिला जातो त्याला सॅलरी असं म्हणतात. त्याचा उत्पादनाशी कुठेही काही संबंध नाही. म्हणजेच हा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, म्हणून तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट बाजूला येतो. त्यानंतर पुढे आहे सॅलरी अँड वेजेस. बघा, सॅलरी अँड वेजेस यामध्ये सॅलरीला जास्त महत्त्व दिलेलं आहे. म्हणजेच याचा अर्थ सॅलरी हा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असल्याकारणाने आपल्याला सॅलरी अँड वेजेस हे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला नोंदवावं लागेल. त्यानंतर आहे रेंट अँड रेट्स. रेंट अँड रेट्स यामध्ये आपल्याला सांगता येईल, रेंट म्हणजे ऑफिसचं जे काही भाडं आहे त्याला रेंट असं म्हटलेलं आहे. मग तो इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आला, म्हणून तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला येतो. त्यानंतर इन्शुरन्स म्हणजे विम्याचा जो खर्च आहे तो विक्रीशी संबंधित खर्च आहे, म्हणून तो घटक प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट बाजूला येतो. त्यानंतर आहे बघा इलेक्ट्रिसिटी चार्जेस. इलेक्ट्रिसिटी चार्जेस म्हणजेच जो काही ऑफिसमध्ये लागणारी लाईटिंग आहे, वीज आहे, त्याला इलेक्ट्रिसिटी असं म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे हा जो खर्च आहे तो देखील ऑफिशियल खर्च आहे, म्हणून तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला येतो. त्यानंतर आहे टेलिफोन अँड पोस्टेज. आता टेलिफोन म्हणजे फोनचं बिल आणि पोस्टेज म्हणजे पोस्टसाठी जो काही येणारा खर्च आहे. आपल्याला विविध प्रकारचे पत्रव्यवहार करावे लागणार आहे ऑफिसमधून, हे सगळं काम होणार आहे, म्हणून हा जो खर्च आहे तो इनडायरेक्ट प्रकारामध्ये येतो आणि म्हणूनच तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला येतो. त्यानंतर आपल्याला दिसतं आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी. हा जो प्रिंटिंग अँड स्टेशनरी खर्च आहे तो, प्रिंटिंग म्हणजे काय तर आपण जे झेरॉक्स काढतो त्याला प्रिंटिंग म्हणतात, आणि स्टेशनरी म्हणजे आपल्या ऑफिसमध्ये लागणारं पेन, पेन्सिल, नोटबुक वगैरे सगळं जे आहे ती स्टेशनरी आहे. मग हा जो खर्च आहे तो इनडायरेक्ट प्रकारामध्ये येतो, म्हणून तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट बाजूला आपल्याला
नोंदवावा लागतो. बघितलेलं आहे आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस येतात, त्याचनुसार आपल्याला या नोंदी करायच्या आहे. त्यानंतर आहे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस ऑफ सेल्समन. जो सेल्समन आहे त्याला प्रवास करावा लागणार आहे आणि त्याचा खर्च कंपनीला करावा लागतो. मग हा विक्रीशी संबंधित खर्च आला. सेल्समनला जे काही ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस दिलेला आहे आपण, तो विक्रीशी संबंधित खर्च आला, म्हणून तो घटक कुठे जातो तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट बाजूला जातो. त्यानंतर आहे डेप्रिशिएशन ऑन असेट. मग सगळ्या प्रकारच्या ज्या फिक्स असेट आहे त्यावरील जे डिप्रिशिएशन आहे तो व्यवसायाच्या दृष्टिकोनातून तोटा आहे असं आपल्याला म्हणता येईल, कारण डिप्रिशिएशनमुळे काय होतं आहे, असेटची किंमत कमी होते, म्हणून तो घटक प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट बाजूला येतो. त्यानंतर आहे लोडिंग चार्जेस. मग आता लोडिंग चार्जेस म्हणजेच काय तर जो काही माल आपल्याला विकण्यासाठी न्यायचा आहे त्याचं जे लोडिंग आहे त्याला लोडिंग चार्जेस असं म्हणतात. म्हणजे आपल्या व्हेकल्समध्ये मालाची जी काही माल जो ठेवावा लागतो आपल्याला त्याला लोडिंग असं म्हणायचं. आणि हा जो लोडिंग चार्जेस आहे हा विक्रीशी संबंधित आहे, म्हणून तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट बाजूला येतो. त्यानंतर पुढील घटक आहे ऑडिट फीज. ऑडिट म्हणजे काय तर तपासणी. कशाची तपासणी तर हिशोबाची तपासणी. जो काही आपण हिशोब ठेवतो आहे, जे काही रेकॉर्ड आपण रोजच्या रोज ठेवतो आहे त्याची तपासणी करून घ्यावी लागते ऑडिटरकडनं. मग त्यासाठी जो काही खर्च येणार आहे त्याला ऑडिट फी म्हणायचं आणि ती ऑडिट फी कुठे जाते तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, कारण हा ऑफिशियल एक्सपेन्सेस आहे, याचा उत्पादनाशी कुठलाही संबंध नाही. त्यानंतर आहे एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस. बघा लक्षात घ्या, जे काही कर्मचारी आहेत किंवा जे स्टाफ आहे त्यांच्या मनोरंजनासाठी काही खर्च आपण केलेला असेल तर त्याला एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस असं म्हणतात आणि तो देखील कुठे जातो, त्याचा उत्पादनाशी संबंध नसल्यामुळे तो इनडायरेक्ट प्रकारामध्ये जातो आणि तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट बाजूला आपल्याला नोंदवावा लागतो. त्यानंतर आहे रिपेअर्स, रिन्युअल्स अँड मेंटेनन्स. आता रिपेअर्स म्हणजे काय तर दुरुस्तीचा खर्च. रिन्युअल म्हणजे एखादा पार्ट खराब झालेला आहे तो पार्ट आपण नव्याने त्या ठिकाणी टाकला त्याला म्हणायचं रिन्युअल. आणि मेंटेनन्स म्हणजे देखभाल करण्यासाठी जो काही खर्च केलेला आहे त्याला मेंटेनन्स असं म्हणायचं. मग हा सर्व खर्च जो आहे तो इनडायरेक्ट प्रकारामध्ये मोडतो आणि त्यामुळे आपल्याला तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला नोंदवावा लागतो. त्यानंतर आहे इंटरेस्ट ऑन लोन. आता लोन म्हणजे जे काही कर्ज आपण घेतो त्यावरील आपल्याला व्याज पेड करावं लागतं, म्हणजेच हा फायनान्शियल एक्सपेन्सेस आला, भांडवल उभारणी संदर्भातील खर्च आला, म्हणून तो आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला आपल्याला नोंदवावा लागतो. त्यानंतर आहे सन्ड्री किंवा मिसलेनियन्स एक्सपेन्सेस. सन्ड्री एक्सपेन्सेस म्हणजे किरकोळ खर्च आणि मिसलेनियन्स या शब्दाचा अर्थ अनेक छोट्या छोट्या गोष्टींचा समूह असा या मिसलेनियन्स शब्दाचा अर्थ आहे. तर मग कशाचा समूह तर तो छोट्या छोट्या खर्चांचा समूह. मग हा घटकसुद्धा कुठे जाणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला जाणार आहे. त्यानंतर पुढील घटक दिसतोय आपल्याला कन्व्हेनियन्स. आता कन्व्हेनियन्स म्हणजे काय तर वाहून नेण्याचा खर्च. जो काही तयार माल आहे तो आपल्याला विक्रीसाठी वाहून न्यायचा आहे आणि त्यासाठी येणारा जो खर्च आहे त्याला कन्व्हेनियन्स असं म्हणतात, म्हणून तो घटक कुठे जातो तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट बाजूला जातो, कारण तो विक्रीशी संबंधित खर्च आहे. त्यानंतर लॉस बाय फायर. अग्नीमुळे माल जळाला, काय होणार आहे तोटा होणार आहे. त्यानंतर लॉस बाय थीप. काय होणार आहे थीप म्हणजे चोर. जर चोराने माल चोरून नेला लॉस झालेला आहे आपला. त्यानंतर ॲक्सिडेंटमध्ये आपला लॉस झालेला आहे. हे जे घटक आहे तो तोटा असल्या कारणाने आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला नोंदवावे लागतात. बघा आपण बघितलं होतं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट बाजूला ऑल टाईप्स ऑफ लॉसेस या ठिकाणी येतात, म्हणून हे सगळं आपल्याला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला नोंदवावं लागेल. त्यानंतर आहे गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. बघा या ठिकाणी आपण जो आपलं गुड्स आहे तो ॲज अ फ्री सॅम्पल म्हणून डिस्ट्रीब्यूट करतो आहे. का करतो आहे कारण आपल्या मालाची जाहिरात व्हावी यासाठी आपण तो फ्री डिस्ट्रीब्यूट करतो आहे. मग हा जो काही खर्च आहे आपल्याला खर्चच म्हणावा लागेल या ठिकाणी त्याला, म्हणून तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला येतो, कारण आपला हेतू त्यातून आहे विक्री जास्तीत जास्त कशी वाढेल यासाठी आपण तो गुड्स फ्री सॅम्पल म्हणून डिस्ट्रीब्यूट करत असतो.
त्यानंतर पुढील घटक आहे कमिशन अलाउ किंवा कमिशन गिव्हन. बघा, आपला माल दुसरा कोणीतरी विक्री करून देतो आहे आणि त्या बदल्यात आपण त्याला थोडंफार कमिशन देतो आहे. मग हा जो काही खर्च आहे तो विक्रीशी संबंधित खर्च आहे, म्हणून आपल्याला तो कुठे नोंदवावा लागेल? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला. त्यानंतर पुढील घटक आहे डिस्काउंट अलाउड. बघा, हा जो डिस्काउंट अलाउड आहे तो जो घटक आपल्याला काय सांगतो? बघा, डिस्काउंट म्हणजे सूट. आपण आपल्या मालाची विक्री वाढावी यासाठी आपल्या छापील किमतीवर आपण डिस्काउंट देत असतो आणि हा जो डिस्काउंट आहे तो आपल्याला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला नोंदवावा लागेल, कारण तो आपला त्या ठिकाणी तोटा होणार आहे, तेवढी रक्कम आपल्याला कमी मिळणार आहे. त्यानंतर अलाउन्सेस, वेगवेगळ्या प्रकारचे जे अलाउन्सेस आपण आपल्या कर्मचाऱ्यांना देतो तो आपला खर्च आहे, तो उत्पादनाशी संबंधित नसून तो इतर खर्चामध्ये आपल्याला दाखवावा लागतो आणि म्हणून तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला येतो. त्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट बघितलं आहे आपण. ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजेच काय? तर आपल्याला जी जाहिरात करावी लागते आपल्या मालाची विक्री व्हावी यासाठी, तो जो काही खर्च आहे त्याला ॲडव्हर्टाइजमेंट असं म्हणतात. त्यानंतर कॅरेज आउटवर्ड. बघा, यापूर्वीच आपण ट्रेडिंग अकाउंटमध्ये कॅरेज इनवर्ड आणि कॅरेज आउटवर्ड हे शब्द अभ्यासलेले आहे. कॅरेज इनवर्ड आणि कॅरेज हे ट्रेडिंगच्या डेबिटला येतात, तर कॅरेज आउटवर्ड हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला येतं. त्यानंतर सेल चार्जेस म्हणजे विक्रीशी संबंधित जे खर्च आहे ते देखील प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला येतात. त्यानंतर आहे बॅड डेप्ट. आता बॅड डेप्ट म्हणजे नेमकं काय? आपलं जे डेटर्स आहे, डेटर्स म्हणजे काय? तर उधारीवर आपण मालाची विक्री केलेली आहे, त्याचे पैसे आपल्याला येणे, त्याला आपण डेटर्स म्हणतो. आणि येणं असलेल्या डेटर्सपैकी जो सपोज एखाद्या व्यक्तीनं आपले पैसे बुडवले, जी काही उधारी येणं आहे ती उधारी जर आपली वसूल झाली नाही तर त्याला बॅड डेप्ट असं म्हणतात आणि ही बॅड डेप्ट आपला तोटा असतो आणि म्हणून तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट बाजूला येतो. त्यानंतर आहे एक्सपोर्ट ड्युटी. आता एक्सपोर्ट म्हणजे निर्यात. मग एक्सपोर्ट ड्युटी निर्यात कशाची केली जाणार आहे? जो काही तयार माल आहे तो आपल्याला विकायचा आहे दुसऱ्या देशामध्ये नेऊन किंवा दुसऱ्या राज्यामध्ये नेऊन, मग त्याच्यासाठी जो काही कर भरावा लागणार आहे त्याला म्हणायचं आहे एक्सपोर्ट ड्युटी, म्हणून तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट बाजूला येतो. त्यानंतर टॅक्सेस, वेगवेगळ्या प्रकारचे जे कर आहे त्या कराचा देखील आपल्याला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला नोंद करावी लागेल, कारण तो इनडायरेक्ट प्रकारामध्ये येतो. त्यानंतर आहे जनरल एक्सपेन्सेस. जनरल एक्सपेन्सेस म्हणजेच काय? किरकोळ खर्च. मग किरकोळ खर्च हा उत्पादनाशी संबंधित नाही आहे, म्हणून तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट बाजूला येतो. त्यानंतर आहे ट्रेड एक्सपेन्सेस. आता हा जो ट्रेड एक्सपेन्सेस शब्द आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण ट्रेड एक्सपेन्सेस आपल्याला वेगवेगळ्या परिस्थितीत कुठेही नोंदवता येतो. म्हणजे एकतर ट्रेडिंगला नोंदवावा लागतो किंवा प्रॉफिट अँड लॉसला नोंदवावा लागतो. बघा, या ठिकाणी जर ट्रेड एक्सपेन्सेस सोबत ट्रायल बॅलन्समध्ये जर ट्रेड एक्सपेन्सेस सोबत जनरल एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस किंवा सन्ड्री एक्सपेन्सेस यापैकी जर काही आलं तर ट्रेड एक्सपेन्सेस ट्रेडिंगमध्ये नोंदवावं लागेल. आणि जर ह्या तिन्ही घटकांपैकी जर काही नसेल, जनरल एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस, सन्ड्री एक्सपेन्सेस यापैकी जर काही नसेल तरच ट्रेड एक्सपेन्सेस हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला नोंदवावा लागतो. त्यानंतर पुढे आहे लीगल चार्जेस. आता लीगल चार्जेस म्हणजे काय? तर आपल्याला आपल्या ऑफिसमधून वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट्स तयार करून घ्यावे लागतात. कायदेशीर जे काही कागदपत्र आहेत ते तयार करून घ्यावे लागतात आणि त्यासाठी जो काही खर्च येतो त्याला लीगल चार्जेस म्हणतात. मग हा लीगल चार्जेस कुठं जाणार? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट बाजूला. त्यानंतर आहे प्रोफेशनल चार्जेस. बघा, वेगवेगळ्या प्रकारचं जे काही प्रोफेशनल चार्जेस आहे, प्रोफेशनल चार्जेस म्हणजे सपोज आपण एखाद्या वकिलाचा सल्ला घेतला असेल किंवा ॲडवायझर्स असेल तर त्या ॲडवायझरचा सल्ला आपण घेतलेला असेल तर त्यासाठी जे काही प्रोफेशनली चार्जेस आपल्याला करावे लागणार आहे त्याला प्रोफेशनल चार्जेस असं म्हणतात आणि तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला येतो. त्यानंतर आहे बँक चार्जेस. बघा, बँक इंटरेस्ट आणि बँक चार्जेस याच्यात फरक आहे. बँक आपल्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची कामं करते. फॉर एक्झाम्पल, आपला पैसा पाठवायचा असेल, आपली वेगवेगळी प्रकारची बिलं भरायची असतील किंवा
आपले काही बिलं असतील, बिल्स रिसिवेबल असतील, त्याचे पैसे वसूल करायचे असतील, अशी अनेक कामं आपण बँकेला सांगतो आणि बँक हे कामं फुकट करत नाही, तर त्याचे चार्जेस आकारते. मग हा जो काही खर्च आहे तो ऑफिसशी संबंधित खर्च आहे, याचा उत्पादनाशी संबंध नाही, म्हणून हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला नोंदवावा लागतो. त्यानंतर आहे सॉलिसिटर फीज. आता सॉलिसिटर म्हणजे काय, तर वकील. मग आपल्या कामांसाठी, ऑफिशियल कामांसाठी जर आपल्याकडे वकील असेल, त्याला जी काही आपल्याला फी द्यावी लागते, तर ती जी फी आहे ती फी म्हणजेच सॉलिसिटर फीज ही आपल्या इनडायरेक्ट प्रकारामध्ये मोडते आणि म्हणून आपल्याला ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला नोंदवावं लागतं. त्यानंतर आहे सेकंडरी पॅकिंग चार्जेस. म्हणजे बघा, लक्षात घ्या, विक्री करताना आपल्याला थोड्याफार प्रमाणात काही पॅकिंग करावी लागणार आहे आपल्या मालाची, त्याला म्हणायचे सेकंडरी पॅकिंग चार्जेस, आणि तो कशाशी संबंधित खर्च आहे, विक्रीशी संबंधित, म्हणून तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला आपल्याला नोंदवावा लागतो. त्यानंतर आहे लॉस ऑन सेल ऑफ फिक्स असेट. बघा, लक्षात घ्या, आपल्या असेटची किंमत, सपोज एखादी फिक्स असेट आहे आपल्याला ती विकायची आहे, तिचं बुक व्हॅल्यू सपोज 10 लाख रुपये आहे आणि आपल्याला त्याची जी काही विक्री केल्यानंतर किंमत मिळाली ती 9 लाख रुपये मिळाली. म्हणजे या ठिकाणी जो काही लॉस झाला आहे तो आपल्याला कुठे नोंदवावा लागेल, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला नोंदवावा लागेल. अशा प्रकारे आपल्याला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट बाजूला कोणकोणते घटक येतात याचं स्पष्टीकरण या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे नेट प्रॉफिट. आता नेट प्रॉफिट कसा येतो हे यापूर्वी देखील सांगितलेलं आहे. ज्यावेळेस प्रॉफिट अँड लॉसची क्रेडिट बाजू जास्त येईल, डेबिट बाजू कमी येईल, क्रेडिटमधनं डेबिट बाजू वजा केली असता जे काही शिल्लक राहील तो तुमचा काय असेल, नेट प्रॉफिट. आता हा जो नेट प्रॉफिट आहे तो एकतर पार्टनर कॅपिटलमध्ये किंवा जर करंट अकाउंट सांगितलं असेल तर करंट अकाउंटमध्ये आपल्याला ट्रान्सफर करावा लागतो. यानंतर आहे ग्रॉस प्रॉफिट. बघा, प्रॉफिट अँड लॉसची यानंतर बघायचं आहे आपल्याला प्रॉफिट अँड लॉसची क्रेडिट बाजू. मग क्रेडिट बाजूला काय येतो, सुरुवातीला ग्रॉस प्रॉफिट. तो कसा येतो, तर ट्रेडिंगच्या डेबिट बाजूला जो ग्रॉस प्रॉफिट आहे तोच आपल्याला या प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट बाजूला ब्रॉट डाऊन करावा लागतो. त्यानंतर आहे सर्व प्रकारचे जे काही रिसिव्ड आहे, म्हणजेच इन्कम आहे, ऑल इनडायरेक्ट इन्कम यामध्ये आपण बघितलेले आहे, ते सर्व इन्कम या ठिकाणी येणार आहे. बघा, मग काय काय आलं, कमिशन रिसिव्ड, आपल्याला कमिशन मिळतं आहे. डिस्काउंट रिसिव्ड, आपल्याला डिस्काउंट मिळतं आहे, म्हणजे आपल्याला सूट मिळते, तो आपला फायदा होतो आहे. त्यानंतर इंटरेस्ट रिसिव्ड, व्याज मिळतं आहे. त्यानंतर डिव्हिडंड रिसिव्ड. डिव्हिडंड म्हणजे काय, तर आपला जो लाभांश आहे, आपण दुसऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी केलेले आहे आणि त्याचा काही जो लाभांश आपल्याला मिळतो आहे तो आपला इन्कम आहे, म्हणून डिव्हिडंड रिसिव्ड हा प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट बाजूला येतो. त्यानंतर रेंट रिसिव्ड, आपल्याला रेंट मिळत असेल तर तो रेंट रिसिव्ड आपला इन्कम आहे, म्हणून तो प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला जाईल. त्यानंतर काय म्हटलं बघा, सन्ड्री किंवा मिस्क्लेनियन्स रिसिव्ड. म्हणजेच काय, आपण सन्ड्री आणि मिस्क्लेनियन्स या शब्दांचे अर्थ यापूर्वी बघितले. सन्ड्री म्हणजे काय, तर किरकोळ, आणि मिस्क्लेनियन्स म्हणजे अनेक छोट्या छोट्या गोष्टींचा समूह, तर मग रिसिप्टचा समूह म्हणजे जे इन्कम आहे छोटे छोटे त्यांचा समूह. मग तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूला आपल्याला नोंदवावा लागेल. त्यानंतर आहे प्रॉफिट ऑन सेल ऑफ असेट. म्हणजे बघा, यापूर्वी जे उदाहरण दिलं, आपल्या असेटचं व्हॅल्यू 10 लाख रुपये आहे, ते आपण 9 लाखाला विकलं होतं, त्यावेळेस तोटा झाला होता. आता तेच आपण सपोज 10 लाखाऐवजी ते 11 लाखाला विकलं, मग त्या ठिकाणी आपला प्रॉफिट होणार, आणि प्रॉफिट होणार म्हटल्यानंतर तो प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट बाजूला ते 1 लाख रुपये झालेला प्रॉफिट आपल्याला नोंदवावा लागेल. शेवटी येतं बाय नेट लॉस. हा जो नेट लॉस आहे तो कसा येणार, जसं आपण यापूर्वी पण बघितलेलं आहे, प्रॉफिट अँड लॉसची डेबिट बाजू जास्त येईल, प्रॉफिट अँड लॉसची डेबिट बाजूमधनं क्रेडिट बाजू आपण वजा करू आणि जी शिल्लक राहील तो ॲज अ नेट लॉस या ठिकाणी आपण नोंदवू. जर करंट अकाउंट सांगितलेलं असेल तर तो करंट अकाउंटला ट्रान्सफर करायचा, जर करंट अकाउंट सांगितलेलं नसेल तर तो पार्टनर कॅपिटलमध्ये ॲड करायचा. अशा पद्धतीने आपल्याला प्रॉफिट अँड लॉसमध्ये कोणकोणते घटक येतात याचा अभ्यास करता येईल. आता शेवटी आपल्याला बघायचं आहे बॅलन्स शीट. बघा, तर बॅलन्स शीटमध्ये कोणकोणते घटक येतात. सुरुवातीला लॅबिलिटी बाजू बघूया.
लॅबिलिटीमध्ये कॅपिटलचं स्ट्रक्चर यापूर्वी तुम्हाला स्पष्ट केलेलं आहे. आणखी प्रॉब्लेममध्ये ज्यावेळेस आपण बघूया त्यावेळेस ते अजून स्पष्ट होईल. त्यानंतर आहे करंट अकाउंट. बघा, पार्टनर्स करंट अकाउंट. जर आपल्याला करंट अकाउंट कधी ओपन करायचं, बघा हे जे फायनल अकाउंट आहे ते 2 पद्धतीनं सोडवावं लागतं. म्हणजे यामध्ये 2 पद्धती आहेत. त्यामध्ये पहिली पद्धत आहे फिक्स कॅपिटल मेथड आणि दुसरी आहे फिक्स कॅपिटल मेथड आणि फ्लक्च्युएटिंग. बघा, फायनल अकाउंट सोडवताना 2 पद्धती आहे. पहिली पद्धत आहे फिक्स कॅपिटल मेथड आणि दुसरी पद्धत आहे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. जर तुम्हाला फिक्स कॅपिटल मेथड असेल तर यामध्ये आपल्याला स्वतंत्र करंट अकाउंट ओपन करावं लागतं, ज्यामध्ये तुम्हाला जे कॅपिटल आहे त्याची अमाऊंट फिक्स असणार आहे दरवर्षी आणि जो काही वरचा एक्सेस अमाऊंट आहे ती करंट अकाउंटमध्ये जाते. आणि जर फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड असेल तर त्या ठिकाणी करंट अकाउंट ओपन केलं जात नाही. त्यानंतर आहे जनरल रिझर्व. सगळ्या प्रकारचे जे रिझर्व आहे ते आपल्याला लॅबिलिटीमध्ये बघायला मिळतात. त्यानंतर आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजे जर जुना एखादा प्रॉफिट शिल्लक असेल, वाटायचा बाकी असेल, तर तो या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट या हेडिंगमध्ये आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर आहे लोन ऑन मॉर्गेज. बघा, या ठिकाणी तारण दिलेली एखादी वस्तू आपण आणि त्या बदल्यात आपण कर्ज घेतलेलं आहे. आता हे कर्ज फेडावं लागणार म्हणजे ती लॅबिलिटी आहे आणि लॅबिलिटी आहे म्हणून ती लॅबिलिटीला आपल्याला नोंदवावं लागतं. त्यानंतर आहे बँक लोन. बँकेकडून कर्ज घेतलेलं आहे. त्यानंतर आहे लोन फ्रॉम पार्टनरकडून कर्ज घेतलेलं आहे. आपण बघितलं यापूर्वी सर्व प्रकारचं जे लोन आहे ते लोन आपल्याला ह्या लॅबिलिटीमध्ये दिसतंय. त्यानंतर बिल्स पेबल. आता बिल्स पेबल ही कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यावी लागेल. बिल्स पेबल म्हणजे नेमकं काय? बघा, आपण दुसऱ्याकडून उधारीत माल खरेदी केलेला आहे. आता त्या समोरच्या व्यक्तीला आपल्यावर विश्वास नाही म्हणून त्या समोरच्या व्यक्तीनं आपल्या नावाने एक वचनचिठ्ठी तयार केली आणि त्या वचनचिठ्ठीवर आपली सही घेतलेली आहे. विशिष्ट मुदतीनंतर ती रक्कम आपल्याला त्या व्यक्तीला पेड करायची आहे असं वचन आपण त्याला त्या वचनचिठ्ठीमध्ये लिहून देतोय. म्हणजेच याला म्हणायचं आहे बिल्स पेबल. ही लॅबिलिटी आहे म्हणून आपल्याला कुठं दिसते तर बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला दिसते. त्यानंतर पुढची कन्सेप्ट आहे बँक ओव्हरड्राफ्ट. आता बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय? बघा, आपण बँकेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अकाउंट ओपन करू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल सेविंग अकाउंट असेल, करंट अकाउंट असेल. मग सेविंग अकाउंट म्हणजे काय आणि करंट अकाउंट म्हणजे काय हे आपण नंतर बघूया. पण आता करंट अकाउंट ही कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करतो. करंट अकाउंटमध्ये आपण कितीही वेळा पैसे टाकू शकतो आणि कितीही वेळा त्यामधून पैसे काढू शकतो आणि फक्त ह्या अकाउंटवरच बँक ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी दिली जाते. आता बँक ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी म्हणजे नेमकं काय? आपल्या करंट अकाउंटवर कोणत्याही प्रकारची रक्कम शिल्लक नसताना देखील जर बँकेने आपल्याला पैसे ॲडव्हान्समध्ये दिले किंवा जास्तचे पैसे दिले, आपल्या खात्यावर पैसे नसताना देखील जर बँकेने आपल्याला पैसे दिले तर त्याला म्हणायचं आहे ओव्हरड्राफ्ट. कारण बँकेला माहिती आहे या व्यक्तीचे व्यवहार आपल्याकडे रोज होतात म्हणून बँकेलाही विश्वास पटलेला असतो आणि म्हणून फक्त करंट अकाउंटवरच आपल्याला ही बँक ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी आपल्याला मिळते. त्यानंतर आहे सन्ड्री क्रेडिटर्स. आता सन्ड्री क्रेडिटर्स म्हणजे काय? तर आपण उधारीत माल खरेदी केलेला आहे, गुड्स असेल, कच्चा माल असेल, उधारीत खरेदी केला आहे, त्याचे पैसे देणं बाकी आहे आणि म्हणून ते आपल्याला सन्ड्री क्रेडिटर्स लॅबिलिटी बाजूला नोंदवावं लागतं. त्यामध्ये काय? ॲड किंवा लेस एनी अदर ॲडजस्टमेंट. काही जर त्यावर ॲडजस्टमेंट असतील तर त्या सन्ड्री क्रेडिटर्समध्ये ॲड किंवा लेस केल्या जातात. त्यानंतर आहे लेस प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. मग जर क्रेडिटर्सवर आपल्याला काही डिस्काउंट मिळणार असेल तर तो या सन्ड्री क्रेडिटर्समधनं लेस केला जातो. त्यानंतर आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आता जे काही खर्च आहे ते जर आउटस्टँडिंग म्हणजेच देणं बाकी असतील तर आपल्याला ते कुठं नोंदवावे लागतील? बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला नोंदवावे लागतील. त्यानंतर आहे इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. एखादा इन्कम जर आपल्याला ॲडव्हान्समध्ये मिळत असेल तर तो देखील आपल्याला
लॅबिलिटी बाजूला नोंदवावं लागेल. यापूर्वी देखील आपण याचं स्पष्टीकरण बघितलेलं आहे. त्यानंतर काय आहे, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेस, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे टॅक्स आहे त्याची तरतूद आपण आधीच करून ठेवलेली आहे. तो जो काही पैसा आहे तो आपल्याला पेड करावाच लागणार आहे, म्हणजे ते एक प्रकारचं देणं झालं, म्हणून आपल्याला ते कुठं नोंदवावं लागतं, तर बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला नोंदवावं लागतं. त्यानंतर पुढील घटक आहे असेट. आपली लॅबिलिटी बाजू संपली, आता बघायची आपल्याला असेट बाजू. मग असेटमध्ये टँजिबल, इनटँजिबल किंवा फिक्स असेट हे पार्ट आपण यापूर्वी अभ्यासलेले आहे. मग बघा, गुडविल हे इनटँजिबल प्रकारामध्ये आपल्याला बघायला मिळतं, ती असेट आहे, असेटमध्ये आपण नोंदवलं. त्यानंतर पुढे फिक्स असेट दिलेले आहे कोणकोणत्या बघा, लँड अँड बिल्डिंग आहे, प्लॅन्ट अँड मशिनरी आहे, फर्निचर अँड फिक्स्चर आहे, इक्विपमेंट आहे, त्यानंतर डिलेवरी व्हॅन किंवा मोटर व्हॅन आहे, किंवा लीज होल्ड प्रॉपर्टी आहे, प्रिमायसेस आहे, त्यानंतर पेटेंट आहे, लूज टूल्स आहे. या सगळ्या फिक्स असेट आहे. आणि या फिक्स असेटवर जर ॲडजस्टमेंटमध्ये डिप्रिशिएशन सांगितलेलं असेल तर ते डिप्रिशिएशन कॅल्क्युलेट करून तेवढं ते या असेटमधनं वजा करायचं. आणि दुसरा इफेक्ट आपण बघितलेलाच आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट बाजूला तो नोंदवायचा असतो. मग ह्या झाल्या तुमच्या फिक्स असेट. त्यानंतर पुढे येतं इन्व्हेस्टमेंट. जर आपण एखादी गुंतवणूक केलेली असेल, शेअर्समध्ये गुंतवणूक असेल, डिबेंचर्समध्ये गुंतवणूक असेल, तर ती या ठिकाणी ॲज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून आपल्याला दिसते. त्यानंतर आहे स्टोअर, स्पेअर पार्ट, हे सगळे फिक्स असेटचाच प्रकार आहे. स्टोअर म्हणजे शिल्लक जे काही यंत्रसामुग्री आहे ती, स्पेअर पार्ट म्हणजे यंत्रसामुग्रीचे जे सुट्टे भाग आहे ते देखील आपल्याला फिक्स असेट म्हणून सांगता येतील. त्यानंतर आहे पुढे प्रीपेड एक्सपेन्सेस. बघा, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असेल तर तो आपण लॅबिलिटी बाजूला नोंदवला होता. प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणजे ॲडव्हान्समध्ये जर एखादा खर्च केलेला असेल तर तो आपल्याला कुठे नोंदवावा लागेल, बॅलन्स शीटच्या असेट बाजूला. त्यानंतर आहे आउटस्टँडिंग इन्कम. एखादा इन्कम जर येणं बाकी असेल तर तो आपल्याला बॅलन्स शीटच्या असेटला नोंदवावा लागेल, कारण येणं असलेली रक्कम आपली असेट असते. त्यानंतर काय आहे बघा, लोन अँड ॲडव्हान्सेस. आता हे जे लोन आहे ते आपण दुसऱ्याला दिलेलं आहे, किंवा आपल्या कर्मचाऱ्यांना असेल किंवा पार्टनरला असेल, ते ॲडव्हान्स पैसे आपण दिलेले आहे, बरोबर. तर हे जे काही लोन्स आणि ॲडव्हान्सेस आहे ते आपण दिलेले आहे, त्यामुळे ती आपली असेट आहे. आणि असेट असल्या कारणाने ते आपल्याला कुठं दिसतं, बॅलन्स शीटच्या असेटला. त्यानंतर आहे क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक म्हणजे शिल्लक साठा. वर्षाच्या शेवटी जो शिल्लक साठा आहे, मग तो फिनिश गुड्सचा असेल, त्यानंतर गुड्सचा असेल, किंवा प्रोसेस गुड्सचा असेल, हा जो काही शिल्लक साठा आहे तो आपल्याला वर्षाच्या शेवटी ॲज अ असेट म्हणून दाखवावा लागतो. त्यानंतर आहे सन्ड्री डेटर्स. मग आता सन्ड्री क्रेडिटर्स आपण अभ्यासलो होतं. क्रेडिटर्स म्हणजे काय होतं, आपण उधारीत माल खरेदी केलेला होता, त्याचे पैसे देणं होतं, त्याला आपण क्रेडिटर्स म्हटलं होतं. आता डेटर्स म्हणजे काय, आपण माल उधारीमध्ये विकलेला आहे आणि त्याचे पैसे येणं आहे, आणि अशी येणं असलेली रक्कम, उधारीचे पैसे येणं असलेली रक्कम म्हणजेच काय, तर सन्ड्री डेटर्स. यामध्ये काही ॲडजस्टमेंट असतील तर त्या ॲडलेस केल्या जातात. मग अजून काय होतं या सन्ड्री डेटर्समध्ये, बॅड डेप जी आहे ती बॅड डेप लेस केली जाते. त्यानंतर प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स जर असेल काही दिलेलं आपल्याला, दुसऱ्या समोरच्या व्यक्तीला जर आपल्याला सूट द्यायची असेल, म्हणजे आपले जे डेटर्स आहे ज्यांच्याकडून आपल्याला पैसे घ्यायचे आहे त्यांना जर आपण सूट दिली, त्यांचे पैसे वसूल होण्यासाठी आपण त्यांना सूट देतो आहे, मग हे काय होणार आहे, त्या सन्ड्री डेटर्समधनं लेस होणार आहे. त्यानंतर पुढील घटक आहे आपला इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल. बघा, आपण आपला जो माल आहे त्याचं विमा उतरवलेला आहे. फॉर एक्झाम्पल आपण असा विचार करू, तो माल जळाला किंवा त्याचं नुकसान झालं आणि आपण इन्शुरन्स कंपनीकडे क्लेम केलेला आहे की आमचा असा असा माल जळालेला आहे आणि तुम्ही आम्हाला तेवढे पैसे द्या. मग जे काही इन्शुरन्स क्लेमची येणं असलेली रक्कम आहे ती आपल्याला ॲज अ इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल म्हणून असेट या कॉलममध्ये दाखवावी लागते.
त्यानंतर आहे तुमचं बिल्स रिसिवेबल. जसं बिल्स पेबल ही कन्सेप्ट आपण बघितली, तसंच बिल्स रिसिवेबल देखील आहे. मग आता या बिल्स रिसिवेबलमध्ये नेमकं काय सांगता येईल आपल्याला? आपण दुसऱ्याला माल विकलाय, आपला समोरच्या व्यक्तीवर विश्वास नाही, म्हणून आपण एक वचन चिठ्ठी तयार करतोय समोरच्या व्यक्तीच्या नावाने आणि त्याची सही त्यावर घेतोय आणि त्याच्याकडून भविष्यात ते पैसे येणं आहे, म्हणून आपल्याला ती रक्कम बिल्स रिसिवेबल म्हणून ॲसेट बाजूला दाखवावी लागते. त्यानंतर कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, आपले जे पैसे आहेत ती आपली संपत्ती आहे म्हणून आपण ती ॲसेटला दाखवली. आणि शेवटी आहे पार्टनर करंट अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स. जर करंट अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स येत असेल तर तो आपल्याला ॲसेट बाजूला दाखवावा लागतो. म्हणजेच काय, तर त्या पार्टनरकडून तेवढे पैसे येणं आहे. यापूर्वी करंट अकाउंटचा डेबिट बॅलन्स आपण लॅबिलिटीमध्ये बघितला होता. जो काही क्रेडिट बॅलन्स आपण लॅबिलिटीमध्ये बघितला होता. या ठिकाणी दोन्ही ठिकाणी क्रेडिट बॅलन्स दाखवलं आहे, पण या ठिकाणी चुकलेलं आहे. या ठिकाणी जो क्रेडिट बॅलन्स आहे ते बरोबर आहे, लॅबिलिटीला क्रेडिट बॅलन्स दाखवला जातो आणि ॲसेट बाजूला डेबिट बॅलन्स दाखवला जातो. कशाचा? करंट अकाउंटचा. म्हणजे पार्टनरकडून जर पैसे येणं असतील तर ते आपल्याला ॲसेटमध्ये दाखवावे लागतील आणि पार्टनरला जर पैसे देणं असतील तर ते आपल्याला लॅबिलिटी बाजूला दाखवावं लागेल. अशा पद्धतीनं आपल्याला बॅलन्स शीट सांगता येईल. आत्तापर्यंत आपण जो काही पार्ट अभ्यासला त्याचा वेळोवेळी सराव करा, जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम सोडवताना कुठल्याही अडचणी येणार नाही.